नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी सेकंड इयरच्या चॅप्टर 3 भारताचे परराष्ट्र धोरण या चॅप्टरमधला च्या संदर्भातला हा तिसरा व्हिडिओ. यामध्ये आपण भारतीय परराष्ट्र धोरणातील मूलतत्वे, मागील लेक्चरमध्ये गटनिरपेक्षता हे मूलतत्व बघितलं. या लेक्चरमध्ये बाकी राहिलेले जे मूलतत्व आहे याविषयी चर्चा करायची आहे. तर दुसरं जे मूलतत्व आहे महत्त्वाचं ते म्हणजे शांततापूर्ण संबंध निर्माण करणे. जे आपल्या देशानं इतर देशांशी शांततापूर्ण मार्गाचा अवलंब केलेला आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांचे जे काही संघर्ष आहेत ते संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यामध्ये सीमावादाचा मुद्दा असेल, नदीच्या पाणी वाटपाचा मुद्दा असेल, त्यामध्ये सिंधू जलविवाद किंवा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा, तसंच गंगा नदीच्या पाणी वाटपाचा बांगलादेश आणि भारताच्या संदर्भातला मुद्दा आहे. तो फरक्का कराराच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे 1996 साली. तर असे सीमावाद असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील तर हे सर्व प्रश्न आपण शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. यामध्ये आपण कुठल्याही संघर्षाचं पाऊल उचललेलं दिसून येत नाही. आणि साहजिकच भारताच्या परराष्ट्र धोरणाची निर्मिती नेहरूंच्या विचारातून झालेली असल्यामुळं नेहरू हे शांततेला महत्त्व देणारे पंतप्रधान होते, त्यासोबतच परराष्ट्रमंत्री होते. त्यामुळं आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया हा शांततेच्या मार्गानं आपण आपलं मार्गक्रमण करणार आहोत हा अशा पद्धतीने घालून दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबत आपण 1968 साली NPT नॉन प्रॉलिफरेटिव्ह ट्रीटी हा जो मुद्दा आहे म्हणजे निशस्त्रीकरणाच्या संदर्भातला जागतिकीकरणाच्या पातळीवरचा, तर हे शस्त्रीकरण जेवढं वाढेल त्या प्रमाणात युद्ध वाढणार. त्यामुळं शांतता प्रस्थापित करण्यासाठी शस्त्रविरहित असं जग निर्माण करणं हे सर्वांचं उद्देश होतं आणि भारताचे शांतता निर्माण करणं हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जागतिक शांतता ज्या ठिकाणी प्रस्थापित करायची आहे, ज्या माध्यमातून करायची, त्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता NPTचा करार. तर त्यामध्ये भारत सहभागी झालेला आहे. तसंच CTBT करारामध्ये भारताने साईन केली नसली तर तो 1993ला प्रस्तावक होता. 96ला हा करार झाला आहे. 96ला भारताने भूमिका घेतली नाही की आम्ही यात साईन करू, परंतु या भूमिका घेण्यामागे सुद्धा जागतिक शांतता कशा पद्धतीनं प्रस्थापित होईल हा विचार आहे. म्हणजेच शस्त्रीकरणामध्ये असमानता निर्माण होणार नाही यासाठी आपण ही घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे शस्त्रीकरण नको आहे, कारण शस्त्रीकरण असेल तर युद्धाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शस्त्रीकरणाला प्रतिबंध घालण्यासाठी जो करार केलेला आहे त्याला निशस्त्रीकरणासंदर्भातला करार म्हटलं जातं. तर NPT आणि CTBT यामध्ये पण आपली महत्त्वाची भूमिका राहिलेली. त्यावर एकंदरच भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये, एकंदरच वर्तनामध्ये आपल्याला हे दिसून येतं की भारतानं शांततेच्या मार्गाचा अवलंब केलेला आहे आणि ज्या दिवशी जगात शांतता प्रस्थापित होईल त्याच वेळेस सर्वांचा विकास होईल या बाबीवरती विश्वास असल्यामुळं भारताने आपलं परराष्ट्र धोरणे शांततेच्या मार्गाने अवलंबले. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अनेक राष्ट्रांसोबत मैत्री करार करण्यात आले. तर हा मुद्दा काय आहे की साहजिकच आपलं अस्तित्व मान्य करून इतरांचं अस्तित्व मान्य करणे आणि त्या राष्ट्रासोबत सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. जोपर्यंत असे संबंध प्रस्थापित करू शकत नाही तोपर्यंत एकंदर वैयक्तिक देशाचा पण विकास होणार नाही आणि जागतिक पातळीवर पण सहकार्याचं वातावरण निर्माण होणार नाही. त्यामुळे आपण नेपाळ असो, भूतान असो, त्यानंतर रशिया असो, अशा विविध राष्ट्रांसोबत वेगवेगळे मैत्रीचे करार केलेले आहेत. भूतानसोबत तर आपला म्हणजे भूतानला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी आपली. 1950लाच नेपाळसोबत मैत्री करार केलेला आहे. तर असे अनेक करार म्हणजे भारतानं इतर राष्ट्रांशी केलेले आहेत. म्हणूनच आपल्याला दिसून येतं की आज 150हून अधिक देशामध्ये आपले राजदूतावास आहेत, एम्बसीज आहेत आणि त्यापेक्षा अधिक राष्ट्रामध्ये वाणिज्य दूतावास आहेत. म्हणजे 160 ते 80
देशामध्ये वाणिज्य दूतावास आहेत, तेव्हा भारत हा इतर कोणत्याही देशाला प्रति द्वेष किंवा शत्रुत्वाची भावना ठेवत नाही आहे. तर जगातले जेवढे राष्ट्र असतील त्यांच्यासोबत आपले संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहे. त्यामुळंच वेगवेगळे मैत्रीचे करार, देवाणघेवाण याबाबत भारत अग्रेसर राहिलेला आहे. त्यामुळे जवळजवळ 2/3पेक्षा जास्त जगाशी भारत हा कनेक्टेड झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपण सर्वांशी मैत्री करण्याचं धोरण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये ठरवलेलं आहे. त्यामुळं साहजिकच आहे की भारतानं शत्रूपेक्षा मित्र जास्त जमा कसे करता येतील या बाबीचा विचार केलेला आहे. त्यामुळं 2006चा भारत अमेरिका जो नागरी आण्विक करार आहे तर तोही याचाच भाग असं म्हणता येईल. त्यानंतर राफेल विमानाची खरेदी असेल, असे वेगवेगळ्या बाबीमध्ये इस्रायलसोबतचा करार असेल, असे अनेक देशांशी आपले मैत्रीपूर्ण करार आहेत. म्हणजे शत्रुत्वाचा विचार केला तर शत्रुत्व कसं जगामधलं संपुष्टात येईल आणि आपल्याला शत्रुत्व करायची भूमिका भारतानं कधीही घेतलेली नाही. त्यामुळं अधिकाधिक मित्र आणि जगातील राष्ट्रांची परस्पर संबंध वाढवणे, त्यासाठी मैत्री करारावरती भारताचं जास्त प्रायोरिटी राहिलेली आहे. त्याचाच परिणाम आपल्याला दिसून येतो की आजच्या या स्थितीमध्ये भारताला जास्त मित्र भारतानं जमा करण्याचं धोरण स्वीकारलं आणि ते सतत चालू राहणार आहे अशा पद्धतीमध्ये आहे. त्यानंतरचा मुद्दा बघायचा झालं तर एक चौथा मुद्दा असा आहे की विरोधी राष्ट्रामध्ये मध्यस्थी निर्माण करण्याची भूमिका भारताने घेतलेली. म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून आपण जागतिक पातळीवरती ज्या 2 राष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण होईल त्या ठिकाणी मध्यस्थ करण्याची गरज आहे. तर मध्यस्थ हे एक तत्व आहे की ज्यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संघर्ष सोडवले जात असतात. कारण साहजिकच आहे की 2 राष्ट्रामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर ते 2 राष्ट्र तो संघर्ष मिटवण्याच्या भूमिकेत असत नाही आहेत. तर तिसऱ्या कोणत्या तरी राष्ट्रानं मध्यस्थ करण्याची गरज असते. जसं भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यानंतर 1965ला तर रशियाने मध्यस्थी केली होती. म्हणून 10 जानेवारी 1966ला ताश्कंद करार झाला. म्हणजे ताश्कंद आज जरी रशियामध्ये नसला तरी तो पूर्वीचा रशियाचा भाग होता. अशा पद्धतीनं मध्यस्थता आंतरराष्ट्रीय पातळीवर केली जात असते. ज्या 2 देशामध्ये संघर्ष होतो तर त्या 2 देशामध्ये कोणीतरी मध्यस्थता करत असतं आणि भारतानं अशा पद्धतीनं मध्यस्थीची भूमिका जगामध्ये वेळोवेळी घेतलेली दिसून येते. तर समजा मध्यस्थी का करायची, आपलं त्याच्यात काय इंटरेस्ट आहे हा मुद्दा नाही आहे, तर हा आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा असतो. तर कोणी ना कोणी संघर्ष सोडवण्याची गरज असते. जर संघर्ष नाही सोडवला तर ते एक आंतरराष्ट्रीय शांततेला बाधा पोहोचवणारी किंवा सौहार्द नष्ट करणारी स्थिती असेल. तेव्हा प्रत्येकजण आपापल्या कोशामध्ये आपला इंटरेस्ट काय आहे हे जर बघत राहिलं तर आंतरराष्ट्रीय संघर्ष वाढतील, हा त्यामागचं लॉजिक असतं. त्यामुळे कुणीतरी पुढे येऊन 2 राष्ट्रांमधला संघर्ष सोडवण्याची आवश्यकता असते. तर ती भूमिका भारताने वेळोवेळी घेतलेली. तर 1955चं 2 कोरियामध्ये झालेलं युद्ध असेल, कांगोचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत की त्या प्रश्नावरती भारतानं मध्यस्थी केलेली आहे. त्यासोबतच भारत हा एक नामचळवळीचा प्रमुख लीडर, निर्माता असा राष्ट्र आहे. त्यामुळं जागतिक पातळीवर अशा पद्धतीचा कुठं संघर्ष किंवा अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध सुरू असताना की एखाद्या प्रश्नावरती भारताची भूमिका काय असेल, नेहरू त्याबद्दल काय भूमिका घेतील, असं एक नैतिक वजन देखील नेहरूंचं त्या काळामध्ये होतं. की त्यामुळं नेहरूंच्या शब्दाला किंवा म्हणण्याला जागतिक पातळीवर एक मान्यता किंवा त्यांचा एक नैतिक दबदबा होता, कारण ते एका चळवळीचे प्रमुख नेते होते. तेव्हा तिसऱ्या जगाचं प्रतिबिंब किंवा प्रतिनिधित्व किंवा त्यांचे विचार हे बाकीचे विकसित राष्ट्र मानायचे. म्हणजे एकंदरच एक मान्यता पण मिळालेली होती नेहरूंना की त्यामुळं ते सहजासहजी जगातील कुठल्याही संघर्षाबद्दल आपलं मत मांडू शकत होते किंवा मध्यस्थता करू शकत होते. आणि त्याचा आपण नेहरूंनी त्यांच्या विचाराचा एक वारसा किंवा त्या विचारानुसार भारताचं परराष्ट्र धोरण चालवण्याचं काम केलं.
म्हणून अनेक देशामध्ये जिथं कुठं संघर्ष झाले असतील त्या ठिकाणी मध्यस्थी केली पाहिजे हा विश्वास किंवा ही एक आपली जबाबदारी आहे हे समजून त्यांना ती भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. तर एकंदरच जगामध्ये संघर्ष सुरू आहे आणि आपण बघ्याची भूमिका घ्यायची असं न करता तर तो संघर्ष सकारात्मक पद्धतीनं आणि कोणत्याही पक्षपातीपणा मनामध्ये न ठेवता तो मिटवला पाहिजे. तो आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोका आहे हे समजून घेऊन या पद्धतीनं भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मार्गक्रमण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे 5वा मुद्दा आहे म्हणता येईल साधनांची पवित्रता. साधनांची पवित्रता काय आहे आणि परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा कसा येईल. तर भारताच्या परराष्ट्र धोरण जरी असलं तरी परराष्ट्र धोरणाचं काही एक साध्य असतं. तेव्हा साध्य आणि साधन म्हणजे ज्या साधनांद्वारे आपल्याला आपलं साध्य पूर्ण करायचं आहे. तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की साध्य चांगलं असलं पाहिजे, साधन कसंही असो. पण गांधीवादाचा जो विचार आहे त्यामध्ये साधनांच्या पवित्रतेला सुद्धा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे एक राष्ट्रपिता किंवा एक प्रमुख व्यक्ती म्हणून गांधीजीचा विचार आपल्या देशामध्ये आणि एकंदरच त्याचं प्रतिबिंब परराष्ट्र धोरणामध्ये दिसणं साहजिक होतं. त्यामुळं गांधीजीच्या विचारांतला हा जो काय विचाराचा धागा आहे तो आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचंच प्रतिबिंब म्हणून किंवा आपल्याला आर्टिकल घटनेच्या कलम 51 मध्ये आपल्या परराष्ट्र धोरणाची एक आयडियॉलॉजी सांगितलेली आहे. तर ती आयडियॉलॉजीच साहजिकच आपण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये अंगीकारलेली दिसून येते. त्यामुळे साधनांची पवित्रता कशी असेल तर आपलं हित साध्य करणे हे परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे आपल्या देशाचं हित साध्य करायचं आहे ना मग कुठल्या साधनांचा वापर करा त्याला काही वावगं नाही आहे. परंतु भारताने ही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आपलं हित साध्य होतंय म्हणून आपण गैरमार्गाचा किंवा गैरसाधनांचा अनुचित साधनांचा वापर केलेला दिसत नाही. जसं की 1971च्या युद्धामध्ये 90,000 सैन्य युद्ध कैदी म्हणून आपल्या ताब्यात होतं. साहजिकच आहे की त्या 90,000 सैन्यांना युद्ध कैदी म्हणून आपण जर ठेवलं असतं तर पाकिस्तानला कोणतीही मागणी मान्य करावी लागली असती. म्हणून असं म्हटलं जातं की 1971ला सुद्धा एक चान्स होता की काश्मीरचा प्रश्न सोडवायचा. जर काश्मीरचा प्रश्न सोडवा तर तुमचे 90,000 सैन्य आम्ही तुम्हाला देतो, नसता आम्ही त्यांना कैदी करून म्हणून ठेवून देतो. तर अशी भूमिका आपण घेतली असती, घ्यायला पाहिजे होती असं काही जणांचं म्हणणं आहे. पण आपण अशा अनुचित मार्गाचा वापर केलेला नाही आहे. तर हे एक उदाहरण झालं. अशा पद्धतीनं आपलं हितसंबंध होत आहे म्हणून कुठल्या राष्ट्रावरती आक्रमण करण्याचा मुद्दा असेल किंवा आर्थिक बाबीमध्ये आपलं काही हितसंबंध साध्य होत असेल तर अशा पद्धतीनं चुकीच्या किंवा गैरमार्गाचा वापर आपण कधी केलेला नाही. आपल्या परराष्ट्र धोरणानं काय एक वैचारिक चौकट आखून घेतलेली त्या आर्टिकल 51 मध्ये आपणाला सांगता येते. म्हणजे साधनांची पवित्रता असेल किंवा करार कायदे याचं सन्मानपूर्वक पालन असेल तर हे सगळे जे विचार आहेत या सर्वच्या सर्व विचार हे गांधीजीच्या विचाराशी मिळते जुळते आहेत. म्हणूनच याला एकंदरच या सर्व तत्वांना एक साधनांची पवित्रता या टायटलखाली आपण अभ्यासू शकतो की आपण अनुचित साधनाचा वापर आपल्या तात्कालिक हितसंबंधासाठी कधीही केलेला नाही आहे आणि ते आपण करणार नाही आहेत. हे आपलं एक मूलभूत तत्व आपल्या परराष्ट्र धोरणाचं आपण ठरवलेलं आहे. म्हणजे फसवेगिरी म्हणा किंवा गैरमार्ग अनुचित मार्ग आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण कधीही वापरणार नाही. तेव्हा ही साधनांची पवित्रता गेल्या स्वातंत्र्यापासून आपण आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये अंगीकारलेली आहे. त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंचशील तत्व. पंचशील हे तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक प्रमुख असं तत्व राहिलेलं आहे. तर काय आहे पंचशील तर अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की बौद्ध धर्मामधलंच पंचशील तत्व तर ते त्याशीच निगडीत असं आहे. परंतु हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक तत्व आहे. नुसतं परीक्षेमध्ये सुद्धा पंचशीलमध्ये असत्य, परिग्रह,
वगैरे अशा पद्धतीनं, म्हणजे सत्य, अपरिग्रह अशा पद्धतीचे जे तत्व सांगितलेले ते ते त्याच्यात घुसळले जातात, पण तसं नाही आहे ते. मग पंचशील तत्व काय आहे? 1954ला भारत आणि चीन यामध्ये हा करार झाला होता, पंचशील करार. याच्यामध्ये 5 तत्व प्रमुख आपण ठरवलेली होती. आता ते 5 तत्व कोणते? तर हा मुद्दा आहे. तर या 5 तत्वामध्ये परस्परांच्या म्हणजे प्रदेशांची एकता आणि अखंडता टिकवणे. दुसरा मुद्दा आहे, प्रत्येक राष्ट्रांच्या कोणत्याही राष्ट्राने आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत, म्हणजे दुसऱ्या राष्ट्राच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, त्याला निरहस्तक्षेप असं म्हटलं. नंतर तिसरा मुद्दा आहे अनाक्रमण, म्हणजे कोणत्याही ज्या 2 राष्ट्र असतील त्यांना करारामध्ये जे बांधलेलं असतील त्यांना एकमेकावरती आक्रमण करायचं नाही. चौथामध्ये मुद्दा आहे, यामध्ये असं सांगितलं की समानता आणि परस्पर लाभ. आणि 5वा मुद्दा आहे शांततापूर्ण सहअस्तित्व. हे 5ही मुद्द्याचं विश्लेषण करायचं झालं तर परस्परांच्या प्रादेशिक एकता आणि अखंडतेला कुठलाही धोका निर्माण करायचा नाही. कारण हे प्रत्येक राष्ट्राचं काय असतं, प्रत्येक राष्ट्राचं हे उद्दिष्ट आहे की आपल्या राष्ट्राची प्रादेशिक एकता आणि अखंडता टिकली पाहिजे. कोणतंही राष्ट्र कोणत्याही अटीवरती हे गमवायला तयार नसतं, कारण त्यातून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. त्यामुळं हे सर्वात महत्त्वाचं असं हितसंबंध प्रत्येक राष्ट्राचं असतं. त्यामुळे याला कुठंही बाधा पोहोचणार नाही असं कार्य राष्ट्र करणार नाही. त्यानंतर अनाक्रमण म्हणजे कोणत्याही कारणासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करणार नाही. तसंच आक्रमणाच्या व्यतिरिक्त आणखी तिसरा मुद्दा असू शकतो की अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करणे. त्यामुळे तिसऱ्या तत्वामध्ये हे सांगितलंय की कुठल्याही अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. आणि चौथा मुद्दा यासाठी आहे की समानता आणि परस्पर लाभ म्हणजे काय, की करारामधले जे काही राष्ट्र असतील तर मग ते आर्थिकदृष्ट्या कोणी कमकुवत असेल, कोणी विकसित असेल, म्हणजे कमी जास्तपणा त्यामध्ये असेल, किंवा इतर कोणत्याही कारणाने, मग सैनिकी असो की आर्थिक असो किंवा तंत्रज्ञान असो की भूप्रदेश असो, कोणत्याही बाबत, म्हणजे थोडक्यात शक्तीच्या दृष्टिकोनातून एखादं राष्ट्र श्रेष्ठ आहे, एखादं कनिष्ठ आहे अशी काही भूमिका घेतली जाणार नाही. तर दोन्ही राष्ट्र हे समान पातळीवर असतील. आणि यामधलाच मुद्दा एक परस्पर लाभ. परस्पर लाभ म्हणजे काय, तर राष्ट्रांना एकाच राष्ट्राचा फायदा होईल आणि दुसऱ्याचा तोटा होईल अशी भूमिका नाही. तर या करारामधून दोघांनाही फायदा होईल अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातील किंवा अशाच पद्धतीचं एकंदर वर्तन होईल. त्यामुळे एकाचाच करार करून एकाचाच फायदा करायचा आणि दुसऱ्याचं नुकसान करायचा हा मुद्दा त्या दुसऱ्या राष्ट्राला परवडणारा नसेल. त्यामुळं समान लाभ असला पाहिजे, म्हणजे एकाचाच लाभ होणार आहे यासाठी करार करायचा नाही आहे. आणि 5वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शांततापूर्ण सहअस्तित्व. हे पीसफुल को एक्झिस्टन्स असं म्हटलं जातं. जे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक राष्ट्रांचं अस्तित्व आहे, म्हणजे विश्वामध्ये अनेक राष्ट्रांचं अस्तित्व आहे. तेव्हा हे अस्तित्व दुसऱ्याचं अस्तित्व, आपलं अस्तित्व टिकून राहावं असं ज्या राष्ट्राला वाटतं त्याची ही जबाबदारी असते की दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहावं. म्हणजे आपलंच अस्तित्व टिकवावं आणि दुसऱ्याचं टिकू नये ही भूमिका योग्य नाही. कारण दुसऱ्यांचं अस्तित्व मान्य करूनच आपलं अस्तित्व टिकवणं हेच योग्य राहील. जगातील प्रत्येक राष्ट्राने आपलं अस्तित्व अबाधित ठेवून दुसऱ्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे एखादं छोटंसं राष्ट्र आहे, त्यामुळे तुमचं अस्तित्वाची काय गरज आहे, तुमचं राष्ट्र खूप छोटं आहे, आमच्यामध्ये सामील व्हा, किंवा तुम्ही नाही सामील होते तर आम्ही आक्रमण करूया, अशी भूमिका आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टिकोनातून चुकीची राहील. कारण यामुळं काय होईल, मग मोठ्याच राष्ट्रांचं अस्तित्व राहील, छोट्या राष्ट्रांचं अस्तित्व कोणी मान्य नाही केलं तर, किंवा त्यांच्यावर दबाव आणला किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं तर अशा पद्धतीने त्यांचं अस्तित्व राहणार नाही. त्यामुळं राष्ट्र छोटं असो की मोठं असो, जगातील राष्ट्रांनी ही भूमिका घेण्याची गरज आहे की यातून काय होईल, शांतता निर्माण होईल आणि जे छोटे राष्ट्र आहेत, लहान राष्ट्र आहेत, कमकुवत राष्ट्रे, यांच्या अस्तित्वाला कुठंही धोका पोहोचणार नाही. तर अशा पद्धतीनं एकंदर
शांततापूर्ण सहअस्तित्व आणि या सर्व बाबीमधून जगामध्ये शांतता प्रस्थापित करून युद्धाचे संघर्षाचे प्रसंग कमी करून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून सर्वांचा विकास या ठिकाणी अपेक्षित आहे. तर त्यामुळं हे पंचशील या तत्वाला म्हणजे 54ला करार झाल्यानंतर 55ला बांडुंग इथं परिषद भरली होती. इंडोनेशिया, बांडुंग इंडोनेशिया शहर आहे. 25 आफ्रो आणि आशियाई राष्ट्र एकत्र आले होते. त्या राष्ट्रानं हा तिथं करार मान्य केला. त्यासोबत 1959ला युनायटेड नेशननं पण या पंचशील तत्वाचा अंगीकार केला आणि जवळजवळ 82 राष्ट्रानं या पंचशील कराराचा भाग झाले आणि त्यामध्ये सहभागी झाले. यावरून आपल्या लक्षात येतं की जगाची वाटचाल शांततेच्या मार्गाने जर न्यायची असेल आणि त्यातून विकास साध्य करायचा असेल सर्वांचा, एकाच राष्ट्रांचा नाही, तर त्यावेळेस हे तत्व किती महत्त्वाचं आहे, किती उपयुक्त आहे, त्यामुळे जगातील राष्ट्रानं पण याला सपोर्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे परराष्ट्र धोरणाचं जे तत्व आहे तर ते भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये राहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानुसार वाटचाल केलेली आहे आणि जगासाठी हे किती महत्त्वाचं आहे, केवळ भारताचे हितसंबंध प्रस्थापित व्हावेत, पूर्ण व्हावेत, ही यामागची भूमिका नाही, तर एक आदर्शवादी स्वरूपाचं असं तत्व आहे आणि जगाच्या कल्याणाचं असं तत्व आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की हे एक महत्त्वाचं तत्व आहे. ठीक आहे. यानंतर 7वा मुद्दा आपल्याला सांगता येईल साम्राज्यवाद, वंशवाद, जातीवाद याला विरोध. भारत हे काही काळ साम्राज्यवादाची, वसाहतवादाची शिकार राहिलेले, त्यामुळे आपली मुक्तता झाली की ओके, काही बाकीच्या जगाचे काही देणं घेणं नाही अशी भूमिका आपण घेतली नाही. ज्या ठिकाणी वंशवाद, वसाहतवाद, साम्राज्यवाद असेल त्या ठिकाणी भारत विरोध करेल आणि त्यातून त्या राष्ट्राला मुक्त करेल आणि जे कुठली वसाहतवादी शक्ती असेल, साम्राज्यवादी शक्ती असेल त्याला तिथून हाकलून देण्यात येईल किंवा त्याच्या विरोधात संघर्ष केला जाईल. आपण 1947ला स्वतंत्र झालो असलो तर अनेक जगातील राष्ट्र होते की ते अगदी 60, 70, 80च्या दशकापर्यंत हळूहळू ते वसाहतवादातून मुक्त होत होते. जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यानंतर आपण इतरांच्या स्वातंत्र्याला पण मदत केलेली, तर हा एक उदार दृष्टिकोन होता भारताचा. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थी भूमिका नव्हती. तेव्हा हे उदार मानवतावादी आणि वसाहतवाद, साम्राज्यवाद हे मानवतेला काळिमा फासणारी मूल्ये आहेत, तेव्हा त्याचा विरोध झाला पाहिजे ही भूमिका आपण घेतलेली. म्हणून झिम्बाब्वे, केनिया आणि बाकी आफ्रिका खंडामध्ये अनेक ठिकाणी वंशवादाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी सुद्धा भारतानं आपलं योगदान दिलेले, ते सोडवण्याच्यामध्ये योगदान दिलेले आपल्याला दिसून येतं. तर त्याचं कारण हे की आपले काही वैयक्तिक हितसंबंध नाही आहेत, पण हे जगासाठी वाईट आहे. तेव्हा हे तत्व जगातून नष्ट झाली पाहिजेत तरच एक चांगलं जग निर्माण होईल. त्यासाठी आपलं परराष्ट्र धोरण किंवा आपलं राष्ट्र प्रयत्नशील असेल असं आपण ठरवलेलं आहे. त्यानंतर एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येते म्हणजे युनायटेड नेशनचे समर्थन करणारं धोरण. आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण सदैव युनायटेड नेशनच्या चार्टरचा सन्मान केलेला आहे. म्हणूनच आपण काश्मीरचा मुद्दा युनायटेड नेशनमध्ये घेऊन गेलो असो किंवा 63 पैकी 43 शांतता मोहिमेमध्ये भारतानं सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर विविध संस्था, संघटनामध्ये युनायटेड नेशनच्या भारतीयांनी योगदान दिलेले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल, महासचिवपद असेल, या अशा वेगवेगळ्या संस्था, संघटनामध्ये भारतानं महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे युनायटेड नेशनच्या आणि युनायटेड नेशनवरती विश्वास दाखवला, त्याच्या चार्टरवरती विश्वास दाखवला. सारांशपणे आपल्याला सांगता येईल की या 7-8 मुद्द्यांच्या आधारावरती भारताचं परराष्ट्र धोरण हे या मूलभूत तत्वावरती उभा राहिलेले आणि त्या अनुषंगाने भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एकंदरच वाटचाल झालेली आहे. तर प्रत्यक्षात हे एक सैद्धांतिक पातळीवरचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आहे आणि हा अशा पद्धतीची वाटचाल कोणत्या मूळ तत्वावरती आहे हे यातून आपल्याला अभ्यासायचं आहे. तर मला वाटतं या लेक्चरमध्ये तर हे सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत, त्यामुळे आपण इथंच थांबायला हरकत नाही. धन्यवाद.